हा गेले 8-10 दिवस झालं लोकसभा देशातील सर्वस्व पद आहे. लोकसभा चालू आहे. तुम्ही बघता देशामध्ये भारतीय जनता पार्टी सोडून सर्व खासदार एकवटलेले आहेत आणि ते खासदार दररोज लोकसभेमध्ये एकच मागणी आहे की पुलवामा हल्ल्यामध्ये जो हल्ला झाला त्याचे आरोपी आज सगळ्यात मिळाले नाही. ऑपरेशन सिंदूर जे तुम्ही गाजावाजा करताय पंतप्रधानांनी समोर उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही बघा गोवालेचं भाषण बघा, सावंतजीचं भाषण बघा, प्रियंका गांधींचं भाषण बघा, आपल्या खासदार ताईंचं भाषण बघा. या लोकांनी कुठेही सैनिकांना अपमानस्पद असं बोललेलं नाही. जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि जावाईचं आंदोलन झालं, देवेंद्र कोटे जे आंदोलन केले त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठेही अध्यक्ष दिसत नाहीत, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत, भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत. मला वाटलं ते सुधारले असतील, आमदार झाले असतील, पण आणखी ते बालिश आहे. मला वाटतंय तुम्हाला जर ताई बोललं कळालं नसेल तर इकडे या, आम्ही तुम्हाला सांगतो ताई काय बोललेले आहेत. अख्ख्या देशामध्ये ताईंचं काल भाषण गाजलं, देशामध्ये त्याची वाहवा झाली. हे बहुतेक ह्यांना पचलं नाही वाटतं कोटे परिवाराला. त्यामुळे वेगळं आंदोलन काहीतरी मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं, बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचा देवेंद्र कोटे आणि त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय. त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील, ताई असतील, किती विष आहे ते विष वाकण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने सासूने या ठिकाणी केल्यासारखं दिसतंय. काय मागणी आहे की लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे. जे अपेक्षित आहे ह्या जनतेला, ह्या देशातल्या लोकांना अपेक्षित आहे. इकडं संसद भवन चालू आहे, तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता, अहो तुम्ही देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी दौरे करता. या देशामध्ये काय हाल लोकांचं चालू आहे हे बघा, म्हणून हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भाषण चालू आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये अद्याप ताईने जे सैनिक आहेत त्यांचा सन्मान, त्यांचा उंची वाढवून त्यांनी भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना, नागरिकांना कळावं, मोदींनी उत्तर द्यावं याकरता अनेक खासदारांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. भाऊ, आज भाजपचं आंदोलन झालं, एकंदरीत भाजपचं आंदोलन झालं. गाढवाच्या समोर प्रणिती शिंदेचा फोटो लावला. त्यांचं जे काम आहे ते गाढवासारखं आहे असं एकंदरीत संबोधन केलं गेलं. ते स्वतः गाढव आहेत, त्यांना आता इथे चपलीने तोंडावर चपराक बसलेले आहे. आमच्या महिलांनी त्यांना चपलीने तोंडावर हाणलेले आहे. ह्याच्या पुढे तोंड आपलं, बाकीचे जे आमदार आहेत, शहराचे अध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, ते असं वचा करत नाहीत. तुम्हाला कुठेही तोंड खायचं, असं चपलीने मार खाण्याचं हे सवय लागले तुम्हाला. आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी विष ओकण्याचं, बोलण्याचं काम करता, त्यांचं भाषण ऐका. कुठेही सैनिकाला त्यांनी अपमानपद बोलले नाही. त्यांची मागणी आहे की मुख्य पंतप्रधान ही तोंड लपून फिरतात, त्यांनी सभागृहामध्ये येऊन उत्तर द्यावं अशी तैसे आणि संपूर्ण देशातल्या खासदारची मागणी आहे. तमाशा त्यांनीच करतायत. गेले वर्षभर झालं कुठलंही कार्य हँग करायचं. जे जुने आमदार आहेत त्या आमदाराला, जे मी किती खरा आमदार आहे, तुम्ही तर आज पण काँग्रेसचे पाणी भरलात. शिंदे साहेब वगळता जर कोटे परिवार काढलं तर ते काय करले असते सगळ्या सोलापूर शहराला माहित आहे. त्यामुळे आपलं तोंड सांभाळून देवेंद्र कोटेंनी बोलावं.